माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपलं तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। पुढच्या पिढ्यांच्या त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत। महावॉकेथॉन 2026 दिनांक आणि वेळ शुक्रवारी 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांची मुख्यालयं। उद्देश जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणं। मृद आणि जलसंधारण रील चॅलेंज स्पर्धा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसं ठेवली गेली आहेत। नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं। पाणी अडवूया पाणी जिरवूया या संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं। चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया असा संदेश त्यांनी दिला। जय महाराष्ट्र। माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस आपण राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत। या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महावॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची चळवळ झाली पाहिजे। 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावरील रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा। जाहिरातीतील QR कोड स्कॅन करा, आपली नाव नोंदणी करा आणि शासनाने ठेवलेली आकर्षक बक्षिसे जिंका। चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।